विकास पाटीलनं पहिल्या चेंडूवर मारलेला हा खणखणीत आमदार चषकातला षटकार आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते 36. गावदेवी घोट आयोजित खरं तर शिवछत्रपती राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये या रायगडमध्ये ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड नगरी स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब आणि या रायगडमध्ये घोटगावामध्ये रंगणारी ही स्पर्धा. सेकंड बॉल फुल टॉस बॉल फुलर लेनचा चेंडू होता. इथे मात्र मिस टायमिंग झाला. झेलखाली क्षेत्ररक्षक व्हेरी गुड कॅच. जबरदस्त इफर्ट 100% कमेंटमेंट पाहायला मिळाली आणि पालेश्वरी संघाला मिळते पहिली सफलता. फलंदाज विकास पाटील येतोय तंबूच्या आश्रयाला. भगवे वादळ आले घेऊन भगवाजीला हाती. जय शिवराय अतिशय सुंदर संगीत आणि गावदेवी घोट आयोजित आमदार चषकाच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या वतीनं शिवछत्रपती राजांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, आज आहे शेतकरी दिन. अर्थातच आपण पाहतोय राष्ट्रीय शेतकरी दिन. मातीतून सोने पिकवणाऱ्या बलिराजाचे आभार मानूया. आजचा दिवस म्हणजेच शेतकरी राष्ट्रीय दिन म्हणून आयोजित केला जाते संपूर्ण भारतमध्ये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू ऑस्टमला थोडासा यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला परंतु स्लिप मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षकांना हा चेंडू पकडला. तोपर्यंत एक धाव. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यवरचना सजवली जाते कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि या खरं तर मर्यादित टेनिस क्रिकेट षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटक तुम्हाला पॉवर प्ले असतील. 25 मिनिटांमध्ये पहिला सत्र संपवायचा आहे आणि 12व्या खेळाडूनच पाणी घेऊन मैदानात जायचं आहे. या स्पर्धेचे नियम डिसिप्लिन नक्कीच आपण समजावून घ्या. या स्पर्धेचे नियम तुम्ही पालन करणे अनिवार्य असतील कारण ही स्पर्धा फार शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. कारण या स्पर्धेतून पहा प्रेरणा देणारे बरेच काही विषय असतील. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. लिजेंड खेळाडूंची आठवण शिवा गोंधळे आणि त्यांच्या सर्व सहकारी गावदेवी घोट आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे मात्र पाहायला मिळतं. अतिशय चांगला चेंडू मात्र देवेंद्रच्या पहिल्या चेंडूवर प्रवीण खणखणीत षटकार आल्यानंतर देवेंद्रनं कमबॅक केलाय. विकेट मिळाली दुसऱ्या चेंडूवर. लगेच तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर फक्त डॉट बॉल. अर्थातच कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. आमच्या सोबत गुणलेखक जॉईंट आहेत मयूर पाटील. व्हेरी गुड स्कोरिंग. हा चेंडू ऑफ स्टॅम्पला पहा. पंच आमच्या दिशेने वळत आहेत प्रवीण पवार सर आणि त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा केला. अर्थातच अतिरिक्त एक धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. 8 आकडा पालेश्वरी विरुद्ध रिची प्रतिष्ठान देसाई संघ फलंदाजी करतोय. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा लिमिट ऑफ कडे झेल आहे. सेकंड नाही तर तिसऱ्यांदा अटेंड केला हा झेल. पहिला दुसरा तिसरा अटेंड करत असताना खरं तर क्षेत्ररक्षकांना टिपला झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाज हिमांशूचा हा खेळ. शिकलेली फलंदाज दुसरा बाद होतोय आणि रिची प्रतिष्ठान देसाई या संघाची दुसरी विकेट अर्थातच दुसरा गडी बाद होतोय. पालेश्वरी संघाला मिळालेली दुसरी सफलता आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीनं देसाई म्हटलं तर हा देसाई संघ ठाणे या जिल्ह्यातून इथे खेळण्यासाठी सज्ज आहे. तर रायगडमधला पालेश्वरी संघ म्हणजे ठाणे आणि रायगड मधले दोन्ही आहे हे संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. आडव्या बॅटने थोडा पंच करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राहुलनं. मात्र चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क येत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड कमबॅक. व्हेरी गुड बॉलिंग देवेंद्र. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात धावा आल्या आहेत एकूण
2 गडी बाद 8. कमबॅक कसं करावं, काय गोलंदाजीमध्ये वापसी केली आहे या देवेंद्रनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार आला होता. त्यानंतर 5 चेंडू देवेंद्रनं वाखान्य जोग फेकले, टिच्चून मारा केला आणि या पहिल्या षटकात फक्त 8 धावा देत 2 सफलता मिळाल्यात. व्हेरी गुड, नाईस बॉलिंग मी म्हणेन देवेंद्रची. पालेश्वरी संघाचा हा गोलंदाज यशस्वी ठरला पहिल्या पॉवर प्ले मध्ये, अर्थातच फर्स्ट पॉवर प्ले मध्ये P1च्या षटकामध्ये. सेकंड पॉवर प्ले घेऊन येतोय P2चं षटक असेल. गोलंदाज महेश पाटील येतोय दुसऱ्या क्रमांकावर. सेकंड पॉवर प्ले. आता मात्र क्षेत्ररक्षणाची विवरचना जर बघितली, तपासली तर आपल्याला 3 क्षेत्ररक्षक अगदी सीमा लगत पाहायला मिळतील. एक आहे लॉंग ऑन, त्यानंतर वाईडिश डीप मिड विकेट आणि सरळ एक लॉंग ऑफला. 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत, बाकी 30 यार्ड मध्ये, 30 यार्ड सर्कल मध्ये. हा चेंडू आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न हवेमध्ये बराच आहे. झेल हातामध्ये देखील पडला होता. 3 क्षेत्ररक्षक मागे होते, परंतु जसा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग कडे आला, तिथे मात्र 2 धावा पळून काढल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 10. आता ज्यांनी आपली खरं तर स्मार्ट टीव्ही किंवा स्मार्ट मोबाईल ओपन केला असेल, लाईव्ह प्रक्षेपण पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग, पहा मॅच सुरू आहे. दुसरी देसाई विपक्ष पालेश्वरी. हा चेंडू ऑफ स्टंपला होता, चेंडू शॉर्ट पॉइंट कडे जातोय, 1 धाव मिळते. आणि देसाई विपक्ष पालेश्वरी यामध्ये आपण पाहिलात तर फलंदाजी करणारा संघ देसाई संघ, तर त्यांच्या विरोधात पालेश्वरी संघ. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 11 धावा. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर. सेकंड ओव्हर कंटिन्यू. महेश, हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा हवेत केलाय. हवेमध्ये झेल आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफला. झेल टिपतोय, कोणतीही चूक न करता. गडी क्रमांक 3 येतोय तंबूच्या दिशेनं, तंबूच्या श्रेयाला. कडाक्याचा ऊन असो वा तर निश्चित स्वरूपात हर्षेली 11 मुरबी आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे पाटील 11 तोंडरे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आमच्या ऑर्गनायझर कमिटीशी निश्चित स्वरूपात आपण रिपोर्टिंगसाठी संपर्क साधायचे आहे आणि निश्चित स्वरूपात आपलं ड्रेस कोड लगेचच आपण घेऊन जायचे आहे. राष्ट्रीय शेतकरी दिन ते देखील आपण संगीत ऐकलात. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल, अगदी आपण पाहतोय की फुलटॉस लॉलीपॉप चेंडू होता, परंतु चेंडू जातोय हा म्हणतात सीमा रेषाच्या बाहेर. अर्थातच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पालेश्वरी संघाचा हा म्हणून क्षेत्ररक्षक करतोय खराब प्रदर्शन आणि मिळतोय फायदा देसाई संघाला. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार आणि बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तर नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल आहे की नाही ही तपासणी केली जाईल पीटीसीच्या माध्यमातून. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत. डीजे रिव्ह्यू आपल्यापर्यंत येईल. नक्कीच रिव्ह्यूची तपासणी सुरू आहे पीटीसीच्या माध्यमातून. केडी, तर अतिशय चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये आज क्रिकेट ज्या पद्धतीनं क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि क्रिकेटनं घेतलेली उंच भरारी. पण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आता खरं तर प्रसार माध्यमाच्या द्वारे पंचांचा इशारा येत. येस, थर्ड अंपायर कॉल, दॅट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. रिप्ले आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं आपण बघितला. प्रीतम पाटील सरांचा इशारा येतोय की 4+ नो बॉल. एकूण 5 धावा इथे नोंद केल्या जात आहेत. 5 धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळते ती गुणतालिकेवर एकूण 16 धावा. फ्री हिट असेल पहा, मुफ्त चेंडू, फ्री हिट. आणि पहा इथे मात्र फ्री हिटची संधी मिळाली नाहीये. उघडा डोले बघा नीट, होता तुमच्यासाठी फ्री हिट आणि ज्या फ्री हिटचा फायदा घेतला नाही. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉल महेश, हा डॉट बॉल फेकतोय. धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते. धावफलकावर एकूण 16 धावा. दुसरे षटक पालेश्वरी संघाचा सुरू असताना हा चेंडू स्टंपला ब्लॉक फेकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. मी तर म्हणेन हा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. खणखणीत 1 बाउंस सीमा पार, 4 रन.
ची हे नाव तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. हा चेंडू हलकासा तटावला, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा, परंतु जसा क्षेत्ररक्षकानं चेंडू पकडला अगदी चित्त्याच्या चपलाईनं मात्र ही एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रीची प्रतिष्ठान देसाई संघ जाऊन पोहोचतो 21 या आकड्यावर. रीची प्रतिष्ठान म्हटलं तर नक्कीच मित्रांनो रीची मात्र हा आपल्याला माहीत असेल तुम्हा सर्वांना अनेक वर्ष या क्रिकेट कारकिर्दीमध्ये डावखुऱ्या हातानं फलंदाजी करणारा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना गेली देसाई गावचा. परंतु आज याच खेळाडूला देवाज्ञा झाल्यानंतर आज आपण पाहिलं की त्यांचे पिताश्री त्यांचे बंधू प्रमोद असेल आपले नक्कीच सुखदेव काका असतील यांनी या नवनवीन खेळाडूंना नक्कीच चालना दिली, नवनवीन खेळाडू तयार केलेत आणि आज पुन्हा एकदा तो देसाई संघ रायगडमध्ये पूर्वीपासून जसा 10 वर्ष अगोदर तुम्ही क्रिकेट हा खेळ पाहिला असाल तर हा देसाई संघ 10 ते 12 15 वर्षापूर्वी देखील रायगडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येत असे. आजही येतोय हे मात्र त्यांनी आपल्या क्रिकेटवर ठेवलेलं सातत्य पाहायला मिळतंय, तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर सपना मंडप डेकोरेशन इनामपुरीचे ओनर्स आहेत मोहन शेठ यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आता दूरवर क्षेत्ररक्षण फैलावलं, षटक क्रमांक 3 प्रदीप. हा मात्र सरळ बॅटने केला, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक मात्र येतोय, घाई करतोय आणि तेवढीच या चेंडूला मी म्हणेन खरं तर आउटफील्ड मुलं एवढा फास्ट चेंडू उडाला एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. मिळते आता या चौकाराच्या मदतीनं 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 25 अशी धावसंख्या तिची प्रतिष्ठान देसाई संघाच्या. हा मात्र सरळ केलाय, अगदी वेगानं फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, हाताला लागून चेंडू जातोय, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह, खणखणीत बॅक टू बॅक, सेकंड 4 रन, चौकार. कव्हरचा आलेला फलंदाज राहुल भोईर आतापर्यंत 4 चौकार लगावतोय. आपल्या फलंदाजीतून 4 चौकार पाहायला मिळाले. व्हेरी गुड बॅटिंग राहुल, जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते आणि धावसंख्या तब्बल 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 29 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट बॉल प्रदीप, पंचांना बारकून चेंडू टाकतोय, हा चेंडू ऑफ स्टंपला आहे. नक्कीच पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत, नो डाऊट इट इज वाईट. आणखी एक अतिरिक्त धाव वाढते आणि संघाची धावसंख्या 1 न वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 30 या आकड्यावर. षटक क्रमांक 30 धावा, धावफलकावर गोलंदाज प्रदीप. गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर देवेंद्रने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक फेकला 8 धावांचं. सेकंड पॉवर प्ले मध्ये महेशनं 13 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रदीप. हा चेंडू ऑफ स्टंपला होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत आणि जोपर्यंत प्रशांत फेकी करेल ही दुसरी धाव देखील अगदी जलद गतीनं धाव पूर्ण केली. दुसरी दुहेरी धाव मिळते, धावसंख्या धाव फलकावर 32. रिव्हॉल्व सर, खास करून या स्पर्धेचा आपण जर एकंदरीत विचार केला आकर्षण आहे क्रिस्टल ट्रॉफी, जी रायगड टेनिस बॉल मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. खूप चांगला फटका लॉक केलाय ऑन साइड मध्ये, लॉंग ऑनच्या वरून बॉल चालला सीमा पार, 6 धाबेसाठी हा षटकार. आई माझी एकुली गो आई. क्रिस्टल ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका ज्यांच्या नेतृत्वामध्ये उभी राहिली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं पनवेल नगरीचं खूप चांगलं कायापालट केलं, ते विकासाचे महामेरू आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा फोटोज तुम्हाला त्या ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल. काय म्हणाल या ट्रॉफीबद्दल?
हा नक्कीच, खरं तर ही पहिली संकल्पना रोशन आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीला देखील पाहू शकाल. कदा क्रिस्टल कंपनी म्हटलं तर या ट्रॉफीमध्ये ग्लास जास्त वापरण्यात आलंय. खास करून क्रिस्टल तुम्हाला ट्रॉफीज आपण जेव्हा साईबाबांच्या भेटीत जातो शिर्डीमध्ये तेव्हा साईबाबांचे फोटो क्रिस्टल ट्रॉफीमध्ये आपण काचेमध्ये नेहमी पाहतो, परंतु आज तसलीच दर्जेदार ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाहतो आणि एक चांगला जेल याच दरम्यान पकडला. क्षेत्ररक्षकांना अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नक्कीच रोशन, ट्रॉफीची चर्चा सुरूच राहणार आहे, परंतु इथे आपण बघितलं तर धावसंख्या धावफलकावर 38 असताना चौथा गडी बाद होतोय. प्रदीपला गोलंदाजाला मिळते सफलता 38 धावांवर चौथा गडी बाद. चर्चा केली जाते हे कारण ट्रॉफीची, कारण प्रथमच ज्या पद्धतीने क्रिस्टल ट्रॉफी म्हटले तर आपण पाहतोय आमदार साहेबांचा फोटो त्या ट्रॉफीमध्ये आहे. म्हणजे ज्याच्या घरी जाईल रोशन तो नक्कीच ही ट्रॉफी अगदी मी म्हणेन सन्मानाची आणि मानाची असेल. खास आकर्षण राहिले या स्पर्धेचं ती ट्रॉफी आणि ती ट्रॉफी पटकावण्यासाठी तुम्हाला इथे मात्र तुमचा 100% डेडिकेशन द्यावं लागेल. आणि आज 10चा पोल आहे आणि ज्या टीमचे विकेट जास्त असतील त्या टीमला पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये बाय असेल, त्यामुळे विकेट भरपूर महत्वाचे आहेत. आता तो विकेट पटकावला यावेळेस पालेश्वरी टीमनं देसाई संघाचा. नक्कीच नेक्स्ट बॉल. इथे मात्र अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आणि फेक की तेवढीच चांगली. एकच धाव मिळते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 देखील समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला आणि 39 धावा, 4 गडी बाद, 39 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. दिबा ही व्यक्ती नाही, दिबा हे व्यक्तिमत्वही नाही. दिबा हा विचार होता आणि तो यापुढे आगरी कोळी कराडी या समाजासाठी, इथल्या भूमिपुत्रांसाठी कायम तेवत ठेवणारा विचार आहे. एक सामर्थ्यशाली नेतृत्व, निष्ठावान भूमिपुत्र, एक बलाढ्य नाव, आदरणीय दिवंगत स्वर्गीय दिबा पाटील. ओहोय आमचे दिबा पाटील साहेब. तर थँक्स रिवाल मात्रे सर आहेत, आमचे मित्र रोशन पाटील ते सुद्धा खऱ्या अर्थाने आपण सर्वजण लोकनेते दिबा पाटील साहेबांना आपले भूमिपुत्रांचे आराध्य दैवत मानतो. काय सांगू शकाल निश्चित स्वरूपात दिबा पाटील साहेबांनी आजपर्यंत शेतकरी आणि आपल्या भूमिपुत्रांना दिलेलं जे योगदान आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? नक्कीच देशाला, शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना 12.5% कायदा देणारे आमचे दिबा, कुळ कायद्यासाठी कुळाबा जिल्ह्यात पहिला लढा उभारणारे आमचे दिबा, 1983चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणारे आमचे दिबा, महाराष्ट्रातील पहिले उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान प्राप्त करणारे आमचे दिबा, हे खऱ्यात आमच्या दिबांचं कार्य आहे. बॉल तयार होतो इथे. फुलरलेनचा बॉल ऑनसाइड मध्ये अलॉंग द कार्पेट. डीपमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण. ओव्हर थ्रो झाला होता, चांगलं बॅकअप आणि इथे 2 धावा. आणि खऱ्या अर्थानं रिव्हॉल्व मात्र सर आज आपण ज्या घोटच्या आसपास ज्या टोळेजंगी इमारती पाहतोय हे खऱ्या अर्थानं आमच्या दिबांचं देण आहे, कारण त्यांच्यामुळे या भूमिपुत्रांना चांगला हक्क आणि न्याय मिळाला. अगदी बरोबर, कारण हुतात्म्याचे रक्त वाया जात नसते आणि हुतात्म्यांचे रक्त सांडू द्यायचं देखील नसतं. हे ब्रीद वाक्य स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांचा. इथे मात्र चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, वेग होता जास्त या फटक्यामध्ये. चेंडू जलद गतीनं गेला होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं चेंडू अडवला या लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकानं. चेंडू डायरेक्ट हिट. येस, इट इज आउट. फलंदाज क्रमांक 5 येतोय तंबूच्या श्रेयाला. युग पुरुषांची, महापुरुषांची, युग पुरुषांची, महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रिव्हॉल्व सर, काल पहिला दिवस आणि जवळजवळ 2 लाखाहून जास्त व्ह्यूवर्स ज्यांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली, म्हणजे स्पर्धा संपेल तेव्हा 1 मिलियन कंप्लीट होईल यात 3 मात्र शंका नसणार आहे. अगदी बरोबर, फार मोठा प्रेम मिळाला या स्पर्धेला. पहा, या स्पर्धेची चर्चा सर्वत्र होत आहे, कारण शिवा गोंधळे आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, ही एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा असते. 11व्या वर्षे पाहता पाहता मी म्हणेन या स्पर्धेला उजाडला आणि या 11व्या वर्षात देखील एक अगदी वेगळी संकल्पना घेऊन गावदेवी घोट आयोजित आमदार चषक 2021 हे एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. सातत्य टिकवलं आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य. यावर्षी 5 फ्रेश बॉलर एका इनिंगमध्ये तुम्ही पाहताय, जे पहिल्यांदा आपण रायगड टेनिस विश्वामध्ये या घोट नगरीमध्ये पाहतोय. काय म्हणाल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अतिशय चांगली संकल्पना, कारण आपल्याकडे गोलंदाजांची या ठिकाणी भरणा असणे देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल. हा चेंडू वाईड डीप मिड विकेटला जातोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी. षटकार.
हर्षल 11 मुरबी क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी पाटील 11 तोंडरे लगेच रिपोर्टिंग साठी संपर्क साधायचे बघा. आपापले टी शर्ट आणि ट्रॅक घेऊन जायचे आहे. आणि रिवॉल्व सर महागुरु सर आपण पाहतो आमच्या समवेत जे खरं तर डेकोरेशन केलं मैदानाचं खूप चांगलं. जर ड्रोनच्या साहाय्यानं हा विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं तर एक आगवेगळं चित्र तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. आणि एका बाजूनं सुखदेव काका म्हात्रेंचा स्टँड जी खऱ्या अर्थानं मानवंदन आहे, कारण ते ठाण्याचे आहेत, परंतु ठाणे आणि रायगड या नाण्याच्या दोन बाजू. आणि क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान देणारे आमचे सुखदेव काका म्हात्रे, त्यांचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. एका बाजूला आमचे संतोषजी म्हात्रे, वन ऑफ द लिजंड, जे रिव्हॉल्व म्हात्रे यांचे बंधुराज देखील आहेत, एक चांगले असे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूनं रायगडचा टायगर विश्वास पाटील, जर युट्यूब त्यावेळेला असता तर आज एक वेगळी मोठी प्रसिद्धी या खेळाडूला असती. आणि एका बाजून नितीन कोळी, मी मगाशी देखील उल्लेख केला, एक चांगला ॲथलेटिक्स आहे नावडेचा, त्याचा स्टँड तुम्ही पाहताय. नक्कीच रोशन 49 धावांवर हा नक्कीच फटका खेळलाय लॉंग ऑन कडे. आणि पाहता पाहता गुणतालिकेवर मात्र इथे ओव्हर थ्रोची धाव मिळते, खराब थ्रो मिळतायत 2 धावा आणि अर्धशतक पार होतोय. रिची प्रतिष्ठान देसाई संघाची धावसंख्या धावफलकावर 4थं षटक सुरू असताना 51 धावा. तर रिवॉल मात्र सर या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहतो, इथे प्रवेश फी आहे फक्त 13,000 आणि प्रथम पारितोषिक आहे 1,50,000 रुपये. हे देखील खास आकर्षण आहे, कारण जेव्हा जेव्हा एकाच लाखाची टुर्नामेंट असते तेव्हा 12,000 एंट्री फी असते आणि 1.5 लाखाच्या बक्षीसला मात्र फक्त 13,000. चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. खूप चांगली रन बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा आल्या. आता देसाई संघाला चांगलं टार्गेट उभारायचं आहे, परंतु या स्पर्धेची जेवढी स्तुती करू तेवढी फार कमी असेल, कारण ज्या पद्धतीने हे आयोजन केलंय आणि जेव्हा जेव्हा आम्ही घोटनगरीमध्ये स्पर्धा पाहिल्या त्या स्पर्धेचं खास एक वेगळं आकर्षण देखील राहिलंय. आणि या स्पर्धेचे आमचे जे आयोजक आहेत, आमचे शिवा गोंदली, कुमार पाटील असतील, गावदेवी क्रिकेटचं घोट ग्रामस्थ यांचं विशेष योगदान. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे युवा मोर्चा अध्यक्ष, त्यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं पाठबळ त्यांचं आम्हाला संपूर्ण स्पर्धेला लाभलंय. नक्कीच सन्माननीय श्री नितेश बालकृष्ण पाटील साहेबांचं देखील फार मोठं योगदान आहे. स्पर्धेबद्दल चर्चा ही दिवसभर सुरू राहील, परंतु मैदानावर पहा 4थ्या षटकाची देखील समाप्ती झाली आणि धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 55. 55 रन्स, 12 खेळाडू पाणी घेऊन जाईल मैदानावर. पहा या स्पर्धेचे नियम आपण जाणून घेऊया. 12वा खेळाडू कंपल्सरी पाण्याची पूर्तता करेल. तर निश्चित सर्व रिवाल मात्रेचा रोशन पाटील खऱ्या अर्थाने आपण नितेश पाटील घोट अत्तर एंटरप्राइजेस आणि जे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या कार्यार्थाने जनसंपर्क नितेश पाटील यांच्या ज्यावेळेस जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विकास पर्व अर्थात विकासाचे महामेरू सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते जो खऱ्या अर्थाने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं तो घोट गावामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी, त्यावेळेस मात्र सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी नितेश पाटील साहेबांच्या कार्यावर व खऱ्या अर्थाने शाब्दिक सुमनांचा वर्षाव केला होता. नक्कीच आम्ही नेहमी म्हणतो कोणाच्या वादात आणि नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा. अथर्व एंटरप्राइजेस कडून मात्र त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन सप्लायर्स क्षेत्रामध्ये आणि त्यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये खूप मोठी उत्तुंग भरारी घेतली आणि समाजसेवा देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं नाव नक्कीच आम्हाला पाहायला मिळेल, 3 मात्र शंका नसणार आहे. 4 षटक 55 धावा धावफलकावर. स्पर्धेबद्दल चर्चा ही सुरूच राहील दिवसभर, परंतु बरेच प्रेक्षक लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत, कारण आपण या मॅचच्या दिशेनं देखील फोकस करूया. 4 षटक 55 धावा, विकेट क्रमांक 5 म्हणजेच 5 गडी बाद 55 धावा. स्पर्धेबद्दल रोशन कौतुक करावं तेवढंच कमी आहे, कारण या स्पर्धेचा विचार केला तर कमी फीज आहे आणि त्या फीजमध्ये भरपूर तुम्हाला खेळाडूंसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आहे. मात्र सर 13,000 एंट्री फी, प्रवेश फी आणि तुम्ही माझा संपूर्ण ड्रेस कोड हे फार कमी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज जे कार्य केलं आमचे सर्व गावदे क्रिकेट संघ घोट टीमच्या सर्व आयोजकांनी, संपूर्ण खेळाडू तुम्ही माझा ट्रॅक आणि जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरला आणि प्रथम क्रमांक असेल 1.5 लाख रुपये आणि प्रवेश फी फक्त 13,000. 2 व्हीलर आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहता आमच्या मंचकासमोर. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचं हे निर्णायक षटक आहे स्लॉग ओव्हरचं. राऊंड द विकेट, लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा हा फटका, डीप मधला क्षेत्राचा बॉल खाली आलाय. खूप चांगली फिल्डिंग झाली आणि त्यानंतर मात्र आली सिंगलने संघ पुढे चाललाय. त्या ठिकाणी देसाई टीमची धावसंख्यावर पाहिली धावफलकावरती नक्की 56 धावा धावफलकावर लागले जात आहेत. पाटील 11 टोंडरे संघ यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल, त्या संघाने रिपोर्टिंग करायची आहे. पाटील 11 टोंडरे संघ
तर जाऊया मॅचच्या दिशेनं. एकूण 56 धावा धावफलकावर लास्ट ओव्हर सुरेंद्रचं आणि समोर मात्र हितेश भोईर आणि नितीन पाटील. हितेशसाठी हा चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू विरकावून दिला बॅक टू द अर्थातच स्क्वेअर लेग बॅकवर्ड दिशेनं चेंडू जातोय सरळ 1 बाउंस सीमा पार 4 रन. लगेच रिपोर्टिंग करायची आहे. तुम्ही जर वेळेवर आलात नाहीत तर तुम्हाला पॅनल्टी 3 चेंडूंची दिली जाईल. दोन्ही संघांनी याच्याकडे नोंद लगेच घ्या. धावसंख्या धावफलकावर 59. फ्री हिट असेल. समोर फलंदाज हितेश भोईर. हितेश भोईर ऑन स्ट्राईक. लास्ट ओव्हर सुरेंद्र. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल भिरकावून दिलाय. चेंडू सरळ जातोय डिफाईन लेगला. पंचांचा इशारा येतोय फ्लॅट अँड पॅरलल 6. नितीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घुटगावाला. आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला. नितेश पाटीलचं नाव ये गाजतंय पनवेल तालुक्याला. अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय हो गाजायला. नितीश पाटीलनी आमदार चषक. रिव्ह्यू बीमर रिव्ह्यू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. तुम्हाला रिव्ह्यू बघा या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात धावचीसाठी आणि हाईट फॅक्टर साठी खऱ्या अर्थाने इथे रिव्ह्यू उपलब्ध असणार आहे. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ज्यावेळेस पंच आम्हाला इशारा करतील त्यावेळी निश्चित स्वरूपात PTC लाईव्हच्या माध्यमातून आणि इथे बघा इथे लिगली डिलिव्हरी अर्थात शेफ चेंडू इथे आमच्या पंच विशाल पाटील सर इथे घोषित करतात. 67 रन्स. टीव्ही अंपायर येस लिगल डिलिव्हरी आणि धावसंख्या धावफलकावर इथे मात्र धावसंख्या धावफलकावर 67 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाजांना नक्कीच फुलटॉस वारंवार दुसरा चेंडू देखील फुलटॉस पाहायला मिळाला. गोलंदाज सुरेंद्र स्लॉग ओव्हरचा षटक. आता मात्र योग्य चेंडू होता. नियंत्रित चेंडू फेकला. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित 67 पाहायला मिळते. 67 रन. रिची प्रतिष्ठान देसाई संघ मैदानावर खेळत असताना फलंदाजच्या माध्यमातून 67 धावा. या षटकातले आता अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. ऑन द स्ट्राईक फलंदाज हितेश भोईर ज्यानं 2 षटकार 1 चौकार तुफानी खेळी साकारली आहे खेळपट्टीवर. हा चेंडू अगदी लांब 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 लचक एकदम कडक सिक्सर. नितीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घुटगावाला. आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला. नितेश पाटीलचं नाव ये गाजतंय पनवेल तालुक्याला. अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय हो गाजायला. नितीश पाटील जबरदस्त टोलेबाजी लास्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळते आणि आपले लिजेंड खेळाडू सुखदेव काका यांचा संघ मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 73 या धावांवर. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय पॅव्हलिन अर्थातच प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था स्टँड उभारण्यात आलाय ते सुखदेव काका
स्टँड संतोषदा म्हात्रे, त्यानंतर विश्वास पाटील स्टँड आणि नितीन कोहली स्टँड. खरं तर हे लिजेंड प्लेअर आहेत मित्रांनो. हे लिजेंड अर्थातच गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. आपण या खेळाडूंना नेहमीच रिस्पेक्ट द्या या क्रिकेट खेळामध्ये. जर 10 ते 15 वर्षापूर्वी या क्रिकेट खेळाडूंनी जर चांगला नक्कीच जर त्यावेळी जर क्रेज असता क्रिकेटला तर भरपूर मोठ्या बक्षिसा अर्थातच बाईक्स किंवा भरपूर मोठ्या टीव्हीज किंवा फ्रीज या ज्या बक्षीस आपण पटकावतोय या बक्षीस मात्र त्यांच्या घरी पाहायला मिळाल्या असत्या, परंतु त्यांचे घर फक्त ट्रॉफीनं भरलेत आजकाल आपण पाहायला मिळतंय. हे असे लिजेंड खेळाडूंना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची आठवण करून दिली. या आयोजकांनी त्यांचं कौतुक करूया. चेंडू लॉंग ऑनकडे होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. फलंदाज क्रमांक 6 इथे तंबूमध्ये परततोय. धावसंख्या धावफलकावर 73 असताना, कारण आपण बघितलं तर रोशन या आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त ज्या संघाचे विकेट जातील खरं तर त्या संघाला कुठेतरी मी म्हणेन या स्पर्धेतून फटका बसेल, कारण विकेटचं फार महत्त्व दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ इथे सुरू आहे. मॅचला आपण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली अगदी लवकरच या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि हितेश भोईरचं कौतुक करेन. 28 धावांवर खेळतोय आतापर्यंत. हा चेंडू अतिशय देखणा फटका, अगदी यॉर्क चेंडू होता तेवढाच चांगल्या पद्धतीने केलाय. ट्रिमेंडियस फंटॅस्टिक स्ट्रोक. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. जय शिवराय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहा आपण प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित असतील. लाईव्ह स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आजच्या दिवसातला दुसरा मॅच रेची प्रतिष्ठान देसाई विपक्ष पालेश्वरी आणि पालेश्वरी संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं देसाई संघाला. थँक्स रिवल मंत्री सर. तर यानंतरची लढत असेल बघा. हर्षल 11 मुरबी विपक्ष पाटील 11 तोंडरे. पाटील 11 क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक रोशन पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. रोशन स्वागत आहे आपलं. तत्पूर्वी आपण मान्यवरांनी ते सन्मानित करूया. तर इथे खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, सन्माननीय राजा राणी क्रिकेट संघाचे सर्वेसर्वा सन्मान्य बालाशेठ धुमाल साहेबांना इथे आम्ही आमंत्रित करत आहोत. आपण समोर इथे यावं. आपलं यथोचित सन्मान्य रुपेश निगुकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. रुपेश दादा निगुकर यांच्या शुभ हस्ते राजा राणी क्रिकेट संघाचे जे पुरस्कर्ते आहेत मित्रांनो, खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात डे स्पर्धेचे दमदार आयोजक, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा आणि मित्रासारखा भाऊ, भावासारखा मित्र अर्थात बालाशेठ धुमाल यांचं इथे सन्माननीय रुपेश निगुकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि सन्माननीय आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन बालाशेठ धुमाल साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर पेठाली गावचे आदरणीय दिनकर ठाकूर साहेब यांचं इथे स्वागत केलं जाईल. दिनकर ठाकूर साहेब आपण यावं. आपलं स्वागत करतील हरचंद्र कोहली यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत केलं जाईल. हरिभक्त पारायण श्री इथे दिनकर निगुकार होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. ते वारकरी सम्राटाचे आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री हरचंद्र ठाकूर साहेबांचं स्वागत इथे आमच्या कोहली साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, वारकरी सम्राटाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे एक असे व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो खऱ्या अर्थाने हरिभक्त पारायण श्री पोरजी बुवा सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी ते नाणेफेक केली जाईल बघा. हर्षली वैशेषी हर्षली 11 मुरबी विपक्ष पाटील 11 पाटील क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतो एकच वादा आमचा बाला दादा. तर सन्मान्य बाला धुमाल साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. मैदानावर आपण पाहू शकाल आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश पाटील, स्वर्गीय रुपेश पाटील आणि तुम्हा सर्वांचा क्रिकेट लाडका खेळाडू स्वर्गीय रिची म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांना पहा देसाई संघाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. तर सर्वांना विनंती करतोय, सर्व खेळाडूंच्या समवेत स्वर्गीय रुपेश पाटील आणि स्वर्गीय रिची म्हात्रे, जो आवडतो सर्वांना तो आवडे देवाला. अर्थातच आपल्यातून निघून गेलेले व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया.
एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. स्वर्गीय रिची मात्रे देसाई आणि स्वर्गीय रुपेश पाटील घोट या दोघांच्याही आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आणि गावदेवी क्रिकेट संघ घोट ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर इथे नाणेफेक केली जात आहे बालाशेठ धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते. वायसीसी हर्षली विपक्षे पाटील 11 पाटील या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. बघा स्पर्धेची नियमावली आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान जर सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हरवर खेळला जाईल आणि सुपर ओव्हर जर खऱ्या अर्थाने बरोबरीत झाला सामना तर फ्रेश टॉस केलं जाईल. तर बालाशेठ धुमाल साहेब सामना 5 षटकांचा असेल. हॅज द मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 5 ओव्हर्स. बालाशेठ धुमाल. बघूया नाणेफेकीचा कोल इथे वायसीसी हर्षली 11 क्रिकेट संघ मुरबी क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला प्रथमतः आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संकेत पाटील आपण नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः आपला निर्णय का असणार आहे? आम्ही इथे क्षेत्ररक्षण स्वीकारू. तर निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण गटात आपण निर्णय घेतलेला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो विश्वास पाटील रोशन पाटील यांचा संघ फलंदाजी मजबूत आहे. 5 षटकामध्ये किती धावांवर रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? इथे कालपासून मॅचेस बघतो जेवढा स्कोर होईल तेवढा कमीच आहे कारण काही तर फुल स्कोर होतो पण जेवढा आम्ही यांना थांबवायचा ट्राय करू तेवढा आमच्यासाठी सोपा होईल. तरीच आम्ही त्यांना 5 ओव्हरमध्ये 60 पर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न असेल बघा. इथे आपण पाहतो सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नितेश शेठ पाटील साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य 13,000 रुपये प्रवेश फी. प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपये आपण प्रथमच पाहतो आणि यामाडीशी विभागामध्ये 2021 जर पर्व नवीन पर्व जर बघितला प्रथमच सर्व खेळाडू आपल्याला ड्रेस कोडमध्ये बघायला मिळतात. एकंदरीत आयोजनाबद्दल आणि खऱ्या अर्थाने आणि ऑर्गनायझर कमिटीबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः मी शिवा गोंधली यांचं आभार मानेन की त्यांनी आम्हाला एंट्री दिली कारण का या आपल्या विभागामध्ये प्रथमच असं आयोजन झालं की पूर्ण ड्रेस कोड आहे आणि खूप सुंदर वाटतं की ड्रेस कोड असल्यावर टुर्नामेंटही चांगली वाटते आणि खरंच खूपच सुंदर आयोजन केलं. धन्यवाद पुन्हा एकदा मानेन. हे होते संकेत संघ नायक मुरबी. तर वळूया आपण रोशन पाटील यांच्याकडे. रोशन निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? नक्की आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. एकंदरीत खेळ स्टार्ट असणार आहे. या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकले? स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि छान आहे आणि इथे खेळणारा म्हणजे प्रत्येक खेळाडूला असं आयोजन खेळण्यासाठी म्हणजे अतिशय उत्साहित असतात आणि हा आयोजन केल्याबद्दल घोट संघाचा आणि शिवा गोंधली यांचं भरपूर आभारी. खूप खूप शुभेच्छा. येवते रोशन वलूया आमचे सहकारी प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे. येस थँक्यू. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट क्लब घोट आयोजित आमदार ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. 81 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिला चेंडू फेकणारी गोलंदाज तयार. फुल टॉस होता ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते देसाई टीमचे आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. निश्चित रोशन पाटील आपण बघितला तर मॅच नंबर 2 आहे. आज 10 संघ आपल्या समोर खेळतील आणि शिवा गोंधले सरांनी इथे इशारा दिला की जो संघ उशिरा येणार त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. काल कांबोटे संघाला पॅनल्टी मिली होती आपण बघितलं. आज देखील जे संघ उशिरा येतील त्यांना पॅनल्टी. परंतु नियम बघा ज्यावेळी या स्पर्धेचे लॉर्ड्स ओपनिंग सेरेमनी होती त्यावेळी मला देखील शॉक लागला कारण माझ्यासोबत रोशन पाटील शिरवली देखील होते लॉर्ड्स ओपनिंग सेरेमनीला. 5 ओव्हर 5 गोलंदाज. ग्रामीणमध्ये 4 गोलंदाज असतात रिव्हॉल्व मात्रे परंतु 5वा गोलंदाज तुम्हाला लॉन्च करावा लागेल आमदार ट्रॉफीमध्ये. येस मयूर म्हात्रे तयार. ओव्हर द विकेट खूप चांगला बॉल टप्प्या पडला थोडंसं राईज झालं आणि आतल्या दिशेने वळणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. खरं तर हे नियमावली हे गरजेचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जर तुम्हाला त्याचं स्टँडर्ड वाढवायचं असेल अजून तर या नियमांचं पालन प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला करणं अनिवार्य देखील राहील. डिसिप्लिन शिस्त नियम हे तुमच्याकडे असले पाहिजेत आणि शिवा गोंधलीला माहिती आहे की डिसिप्लिन जेवढे कडक असतील ना तितकी चांगली स्पर्धा चर्चेला येईल आणि चर्चा होत आहे आमदार चषकाची. बघा काल 2 लाख व्ह्यूज मिळाले एका दिवसामध्ये 6 मॅचला. त्यामुळे मला असं वाटतं की 5 दिवसामध्ये जसं रायगड ठाणेचा सामना जवळ येणार न्यू यंगस्टर अँड रायझिंग प्लेअर एक्झिबिशन मॅच तोपर्यंत मला वाटतं 1 मिलियन व्ह्यूज आमदार ट्रॉफी PTC वरती कलेक्ट करणार. पहिला धक्का बसला पालेश्वर टीमला. बॅकफुटला गेले पंच केला होता बॉलला. बॅकवर्ड पॉईंट मध्ये चांगला झेल पकडला आणि 1 या धावसंख्येवरती हा पहिला गडी बाद झाला. खेळाडू आहे प्रदीप उलवेकर. तर खरं तर खास आकर्षण असलेल्या स्पर्धेचं एक्झिबिशन मॅच नेक्स्ट जनरेशन
तुम्ही पाहिले असेल सातत्याने आकाश सारेकरला, तुम्ही पाहिलं असेल सातत्याने ठाण्यामधून केतन म्हात्रेला, उस्मान या खेळाडूंना, परंतु तुम्हाला आता पाहायला मिळेल रोशन साळुंके, तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय पवार, असे सर्व नवोदित खेळाडू तुम्हाला त्या एक्झिबिशन मॅच मध्ये पाहायला मिळतील. तर सन्माननीय आदर्श क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे स्टेजवर यायचे आपण, आपलं स्वागत आहे. आणि पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप तांडेल पालेबुद्रुक यांच्या वतीने शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं. सुखदेव काका यावं आपण, स्वागत आहे आपलं. पर ओव्हर आस्किंग रन रेट आहे तो म्हणजे 16.20 आणि पहिल्या षटकामध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी मयूरकडून. इथे चांगला फटका ऑन साइड मध्ये उडवलाय बॉलला, मिड विकेटच्या वरून मात्र बॉल चाललाय सीमारेषा बाहेर 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, गोटगावचा नितेश दादा पुरा. थँक्यू. नितेश दादा पाटील खूप मोठं नाव आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष आणि आता त्यांचा संघ PNB चॅम्पियन खारघर सुपर 6 मध्ये पोहोचलाय. आपण बघितलं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचलाय. मला वाटतं 22,000 प्रेक्षक अंतिम सामना बघत होते tennisball.in वरती. आणि PNB मधला N जो मधला अक्षर आहे ना तो नितेश दादा पाटील यांना दर्शवतोय. आणि नितेश दादा पाटील जेव्हा एखाद्या संघाला पॅक करतायत ना, मला वाटतं 99% ते सामना जिंकतायत. यशस्वी पुरस्कर्ते देखील आहे टीमचे. आपण पाहिलं प्रवीणदादा पाटील, नितेशजी पाटील आणि भोलेनाथ दादा यांच्या नावानं तो PNB संघ खेळला आणि खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये गेला. सुपर 6 मध्ये तो संघ क्वालिफाय झालाय. बॅकफुटला गेलं तर पुन्हा एकदा खेळाडू आणि त्यानंतर तुम्ही पाहता अजून एक निर्धाव चेंडू आणि खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ तुम्ही इथे अनुभवत आहे. पहिलं षटक संपलं आणि मयूर मात्र धावा खर्च केल्या त्या म्हणजे 8 धावा आणि 9 धावा खर्च केल्या. अजूनही तुम्ही पाहता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 72 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी पालेश्वर टीमला. तर निश्चित स्वरूपात बघा या स्पर्धेची मित्रांनो संकल्पना आहे टेनिस क्रिकेट ड्रीम टीम, जो टेनिस क्रिकेट .in.com माध्यमातून खऱ्या अर्थाने जे आपण इथे पाहतो ड्रीम 11 त्याचा खऱ्या अर्थाने फर्स्ट प्राइजचा खऱ्या अर्थाने पहिला जो हकदार झालेला आहे अजय सांगडे नितलस, याचा निश्चित स्वरूपात गौरव इथे केला जाईल. आणि या स्पर्धेची आन बान आणि शान प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष अथर्व एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय या स्पर्धेची ओळख, दमदार ओळख, एकच वादा आमचा नितेश दादा, सन्मान्य नितेश शेठ पाटील साहेब घोट यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर अजय सांगडे स्टेजवर यायच्या बघा. नितेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने तो प्राइज जिंकलेले आहे. टेनिस क्रिकेट ड्रीम 11 खऱ्या .in.च्या माध्यमातून जे प्राइज आहे निश्चित स्वरूप स्वप्न. तर यावं आपण सुनील दादा गोंधली यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण केले जाईल. अजय सांगडे फर्स्ट प्राइज खऱ्या अर्थाने विजेता ठरलेला आहे. नितीन पाटील सेकंड ओव्हर मध्ये लॉफ्ट केल्या बॉलला ऑन साइड मध्ये. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये आणि त्यानंतर मात्र जेल कॅरी केलाय. अजून एक धक्का बसतोय पालेश्वर टीमला 9 या धावसंख्येवरती. तर अजून एक धक्का बसलाय. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे आमचे युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश पाटील यांचे इथे शुभागमन झाले. या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार आणि नितेश दादा पाटील यांनी आपण बघितलं तर एक नगरसेवक सारखी त्यांची पर्सनॅलिटी आहे. एक दमदार आयोजक आहेत. कौतुक करावं लागेल कारण त्यांचं आता जनसंपर्क कार्यालय भारतीय जनता पार्टीचं आपण बघितलं. इथे अजय सांगडे खऱ्या अर्थाने त्याचा विजेता ठरलेला आहे. ड्रीम 11चा निश्चित स्वरूपात नितलस गावचे फर्स्ट प्राइजने त्याचा गौरव इथे केला जात आहे. सन्मान्य कमलाकर दादा आणि सुनील दादा गोंधले यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव इथे केला जात आहे. O2 रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे. थँक्यू सो मच. शिवदास बघा इथे झेल सोडलाय. मला वाटतं गोलंदाज खूप नाराज आहे. प्रदीप उलवेकर ज्याने 1 बॉलमध्ये 6 गरज असताना तोंडऱ्यामध्ये षटकार मारला. त्यानंतर प्रशांत म्हात्रे
याला बेस्ट फलंदाजचा अवॉर्ड मिळाला बायसायकल तोंडरेच्या मैदानावरती. खूप चांगला परफॉर्मन्स होता, परंतु यानंतर ते 2 फलंदाज आऊट झाले. आता संपूर्ण जबाबदारी महेश पाटील आणि शिवदास यांच्या अंगावरती. खूप मोठी जबाबदारी, टार्गेट खूप मोठं आहे. 24 बॉलमध्ये 72 धावांचं टार्गेट होतं ओव्हर द विकेट. नितीन पाटील तयार, अजून एक चांगला बॉल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन फिल्डिंग करणाऱ्या टीमला, तुम्हाला जो कालावधी दिला एका इनिंगसाठी 25 मिनिटाचा, त्या कालावधीमध्ये तुम्हाला इनिंग देखील समाप्त करायची, कारण आज 10 संघ आहेत याची आपण नोंद घ्या. प्रत्येक टीमला मात्र नक्कीच विनंती करेन. शिवा उलवेकर स्ट्राईक एंडला आहे, त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची गरज. ऑन साईडला तयार, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, डीप लॉंग ऑन कडे झेल पकडलाय. बघा प्रदीप प्रशांत, त्यानंतर शिवदास उलवेकर देखील मैदान सोडतोय. मोठं आव्हान आहे रोशन, कोण पेलणार आहे आव्हान, कोण बनणार संकटमोचक फलंदाज पालेश्वरी टीम मधून. तिसरा धक्का बसला पालेश्वरी टीमला. आणि तुम्ही पाहता थोडासा बॅकफुटला झाला हा संघ, परंतु एक खेळपट्टी जर पाहिली फलंदाजसाठी बॅटिंगसाठी हे नंदनवन असणारी खेळपट्टी आहे. आणि अशा विकेटमध्ये जर का तुम्ही संयम ठेवला आणि तग धरून जर चांगली बॅटिंग केली तर या धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. आता येणारे 21 चेंडू आणि आता 72 धावांची गरज. 21 बॉल आणि 72 धावा. आजचा दिवस आपण 20 चेंडू आणि 72 धावा असतील, माफी असावी, 20 चेंडू आणि 72 धावा. आज शेतकरी दिवस. आणि खऱ्या अर्थानं आपण तुम्ही पाहता आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो जेवताना शेतकऱ्यांच्या आणि झोपताना जवानांचे आभार मानायला विसरू नका, असा हा शेतकरी दिवस. आणि तुम्ही पाहताय इथे देखील चांगला बॉल. जेवढं कौतुक करावं या खेळाडू तेवढं कमी असेल. तर आता निर्धाव षटक फेकण्याच्या उंबरट्यावरती आलाय नितीन पाटील हा खेळाडू, कारण सलग 5 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. हा शेवटचा बॉल. इथे सेन्सिबल खेळ, हलक्या हातानं ड्राईव्ह केला बॉलला मिडऑफच्या दिशेने, सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला 3 गडी बाद 10 धावा. एक विशेष अनाउन्समेंट आहे बघा, 10 संघ आहेत आणि एका इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही रन चेस कराल, ज्या टीमचे कमी विकेट गेल्या असतील त्या टीमला आम्ही पुढच्या फेरीमध्ये बाय देणार आहोत. आणि या गोष्टीकडे आपण लक्ष द्या, कारण ही महत्वाची सूचना आहे आमचे सन्माननीय. आणि जर 2 संघांमध्ये विकेट सेम असतील तर आम्ही नाणेफेकी करू. ज्या टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागेल त्याला बाय मिळेल, तो संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पात्र ठरेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 18 चेंडूने आता धावा करायच्यात 71. नुकतंच तर निश्चित सर्वात बघा या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे. 50 धावांची झुंजार खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला या स्पर्धेची आमची आन बाण आणि शान आमदार चषकाची सन्माननीय ओळख, ज्यांचं कुशल नेतृत्व प्राप्त झालेलं आहे ते नितेशदादा पाटील साहेब घोट यांच्याकडून प्रत्येक अर्धशतकीय खेळीसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये रोशन पाटील कोपरोली त्यानं मात्र अर्धशतक साकार, त्याला 2000 रुपये पारितोषिक देण्यात आलं. सलग शेवटच्या दिवसापर्यंत पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार नितेश पाटील यांच्याकडून. इथे फटका फसलाय, एज लागली आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगला झेल पकडला. आता पालेश्वरी संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय, पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. हा 4था धक्का बसतोय 10 या धावसंख्येवरती पालेश्वरी टीमला. तर इथे सन्माननीय महेश पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आपलं. तत्पूर्वी बोलूया डीजे मास्टर यांच्याकडे. गणपती देवा बघा डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. मला वाटतं खूप निर्णय चुकले तिथे. गोलंदाजीमध्ये खूप मार बसला पालेश्वरी संघाला. टार्गेट मोठा आहे, 17 बॉल 71 धावा. 17चा आकडा बघा, 71 धावांना दर्शवतं रिवॉल. मात्र मोठे फटक्यांची गरज. मागील सामना वन साईड बघितला, 7 बॉलमध्ये 42ची गरज होती सिद्धी करवले संघाला. कोपरोली संघाने एक हाती सामना जिंकला. हा देखील सामना तुम्हाला तशाच प्रकारचा बघायला मिळतो, कारण मोठे फटके येत नाही. बघा प्रदीप आऊट झाला, प्रशांत आऊट झाला, महेश देखील मैदान सोडून गेला. हे खूप मोठे फलंदाज होते जे संघाचे तारण आहेत, संघाचे संकटमोचक फलंदाज आहेत. मात्र हे फलंदाज आऊट झाल्यानंतर प्रेशर बिल्डअप केला तो मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती. सेकंड ओव्हरमध्ये मात्र खूप चांगला स्पेल हाताळला होता नितीन पाटील या गोलंदाजानं. त्यानंतर मात्र अजून एक चांगलं षटक. इथे इनसाइड आउट
लॉंग ऑफ प्रिझन मध्ये अजून एक विकेट जाईल का? तर यस, यावेळेस अजून एक धक्का बसतोय पालेश्वर टीमला. फलंदाज बाद होतोय तुषार. हा खेळाडू मात्र इथं मैदान सोडेल. देवी इथे पालेश्वरी संघ आणि शिवा गोंदली काहीतरी वेगळं करतायत. मी म्हटलं होतं सकाळी 6 वाजता मला फोन केला की टेंबे तुला 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. मला शॉक लागला की 8 वाजता मॅच सुरू होणार आणि ते करून दाखवलं. 8:45 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. शिवा गोंदली बघा जे बोलतायत ते करतायत. कारण असं म्हटलं जातं ना की काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा करो की नाम सुनते ही काम हो जाए. येस, नक्कीच मी कौतुक करेन या संपूर्ण स्पर्धेचं. ज्या पद्धतीने नियमावली आहेत, शिस्तबद्धता आणि खूप चांगलं आयोजन. सामना एकतर्फा होत चाललाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला ऑन साइड मध्ये. चांगला प्रयत्न बघा, वेगानं गेला होता चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधला आणि त्याने चांगला प्रयत्न केलाय. आकाश पाटील आज आपण रिची प्रतिष्ठान देसाई संघ ज्याच्या नावावर मात्र हा संघ सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये खेळतो. आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर याच दरम्यान रायगडचा टायगर आम्हा सर्वांचा अभिमान विश्वास पाटील तोंडरे यांचं इथे आगमन होते आणि तुमच्या स्टँड तुम्ही पाहता आमच्या मंचाच्या अगदी डाव्या बाजूला समोरच्या दिशेने विश्वास पाटील यांचं इथे शुभागमन झालं. एक चांगला लेजंड खेळाडू. वाईट बॉल आहे. आपण सामन्याकडे देखील लक्ष केंद्रित करूया. खूप महत्वाचा सामना आहे. अवांतर धावांनी आणि कॅल्क्युलेशन तुम्ही जर पाहिलं शेवटचे 13 चेंडून आता 68 धावांची गरज. इथे षटकार मोजावे लागतील आता पालेश्वरी टीमच्या फलंदाजांना. बॅकफुटला जात पंच केला होता बॉलला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि अजून एक झेल पकडला गेलाय. त्यामुळे अजून एक धक्का बसतोय पालेश्वरी संघाला. पूर्णपणे बॅकफुटला चाललाय पालेश्वरी संघ. सागर मात्रे हा खेळाडू देखील बाद झालाय. तू चल मैं आया ही परिस्थिती मात्र मैदानामध्ये निर्माण झाली आहे. बघा रोशन, पालेश्वरी संघ एक गाव एक संघ, वन टीम वन ड्रीम या संघाचा स्लोगन नो पॉलिटिक्स. कारण या गावामध्ये फक्त एकच संघ खेळतो. ज्यावेळी या गावातील अनुभवी खेळाडू रिटायर होतात किंवा मैदानातून काढले जातात तेव्हा ते दुसरा संघ बनवत नाही. या गावातील अनुभवी खेळाडू आपल्या नवीन खेळाडूंना संधी देतात, त्यांना मोटिवेट करतात की तुम्ही पुढे जा आणि गावाचं नाव रोशन करा. असा हा एक गाव एक संघ. आणि रुपेश उलवेकर या गावाचे मुख्य ओळख आहे. रुपेश उलवेकर जबरदस्त आयोजक देखील आहेत आणि रुपेश उलवेकरने पालेश्वरी संघाला एक बनवण्याचं कार्य केलंय. आपण म्हणतो ना एकीचं बल, एकतेमध्ये खूप ताकद असतं आणि ती एकता पालेश्वरी गावामध्ये बघायला मिळते. वन टीम वन ड्रीम. एक आदर्श ठेवला या टीमनं मात्र आपल्या सर्व संघांसमोर. कारण अनेकदा आपण पाहतोय गावांमध्ये असणारं राजकारण आणि वैयक्तिक मतभेद यामुळे अनेक संघांचे मात्र तुम्ही पाहताय 2 संघांमध्ये रूपांतर होताना पाहिलं. परंतु या संघानं मात्र चांगलं सातत्य टिकवलंय. शुभेच्छा असलेल्या टीमला. इथे देखील एज लागली आहे. त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये बघा बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगलं बॅकअप आलंय. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलंय आणि ते कार्य मात्र आता बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक केलंय. अजून एक धक्का बसतोय पालेश्वरी टीमला. थँक्यू. खूप चांगलं संगीत. आज गुरुवारचा दिवस आहे. चंदनाचा टिया साईनाथांवर शोभतो, त्यांच्या दरबार येणारं बाळही ओम साईराम बोलतो. आजचा गुरुवार. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. लाफ्ट केला ऑन साइड मध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. हा चौकार. निश्चित आपण नावडे ते शिर्डी पदयात्रा बघितलं. खूप ठिकाणी पदयात्रा शिर्डीपर्यंत चालत गेली आणि असं म्हटलं जातं की थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील. एक जन्म काय साई, 1000 जन्म तुमच्या पालखीत चालत राहील चालत राहील. यस. शोभुनी दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येती भक्तांच्या टाई. या सर्व साई भक्तांना आपण शुभेच्छा देऊया. इथे फुल टॉस इनसाइड आउट डीपेक्षा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते सुखदेव काका मात्र स्टँडच्या दिशेने हा झेल पकडला गेलाय. अजून एक धक्का बसतोय पालेश्वरी संघाला आणि बॅट्समन टीमनं मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय कदाचित बिमरसाठी.
तर आपण जाऊया वॉर रूम मध्ये. आमचे पीटीसीचे टेक्निशियन असतील, आमचे तिसरे पंच असतील, आमचे आयोजक असतील आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि हा बिमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. तर इथे पंचांकडून टीव्ही अंपायर, खेळाडूकडून मागितला गेला टीव्ही अंपायर पीटीसी क्वालिटी विथ क्लिअरिटी. 2 लाख सबस्क्राईब आहेत पीटीसीचे आणि ज्या वेबसाईटचे 2 लाख सबस्क्राईब आहेत ती वेबसाईट नंबर 1 वरती असते. आणि बघू शकता 2 लाख सबस्क्राईब घेऊन ही वेबसाईट या स्पर्धेला कव्हर करते. क्वालिटी विथ क्लिअरिटी. महाराष्ट्रातील एक नामवंत वेबसाईट पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह, ज्याचे फाउंडर आहेत आमचे संदीपजी भास्कर आणि CEO आहेत आमचे मित्र केडी. खूप चांगलं कार्य. तर फिअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे असं मात्र आमच्या तिसऱ्या पंचांनी घोषित केलंय. तर हा योग्य बॉल असेल तर तुम्हाला इथे परतावा लागेल. फलंदाज बाद झाले त्यावेळेस सुरेंद्र. हा जवळजवळ 8वा धक्का बसला पालेश्वर टीमला. आता पूर्णपणे अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मी मगाशी म्हटलं पहिल्या सत्रामध्ये जर का तुम्ही कमी धावावरती रोखलं संपूर्ण संघाला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवलला वाढतो आणि जर का जास्त धावा आल्या तर तुम्हाला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागतं. आणि तर खडतर प्रवास मात्र इथे पूर्ण करत असताना यावेळेस पालेश्वरी हा संघ खूप निश्चित स्वरूपात रोशन पालेश्वरी क्रिकेट संघ, पालेबुद्रुक क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स आपण गौरी स्पोर्ट राजेश्वर काथार नेवाल यांच्या स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स झाला होता. तुमचा लक फॅक्टर देखील खूप महत्वाचा असतो आणि आमचे खऱ्या तर बरेचसे समालोचक देखील सांगा तुमच्या 99% मेहनतीचं बरोबरीने 1% लक फॅक्टर खूप महत्वाचं आणि ते लक फॅक्टर आज मध्ये राहिलं आहे या ठिकाणी देसाई संघाच्या बाजूने. कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, शेवटची 2 षटकं जवळजवळ आपण जर पाहिला 41 धावा खर्च केल्या पालेश्वरी टीमनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट बॅकअप धान डिलिव्हरी. तुम्ही पाहता टप्पामध्ये थोडासा काही अंशी वळण घेणार हा चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं कारण हा बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. प्रीतम पाटील एक वेल एज्युकेटेड पंच आहेत, बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आमचे स्क्वेअर लेग पण तुम्ही पाहता आमचे प्रवीणजी पवार जे न्यू पनवेलचे आहेत आणि त्यानंतर आमचे विशालजी पाटील ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय. संपूर्ण स्पर्धेत चांगलं कार्य त्यांच्याकडून होत असताना ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. अजून एक चांगला चेंडू यावेळेस तुम्ही पाहता पूर्णपणे डॉमिनेट केलंय पालेश्वरी टीमच्या फलंदाजांना. या ठिकाणी देसाई टीमच्या गोलंदाजाने कौतुक करावं तेवढं कमी या टीमचं, ज्या पद्धतीने कमबॅक केलंय. हा सामना आता एकतर्फा होत चाललाय. धावसंख्येचा विचार केला तर येणाऱ्या 8 चेंडू आणि 63 धाबांची गरज अशक्य प्राय असं हे आव्हान असेल. इनसाइड आउट चांगला फटका उडवला यावेळेस कव्हरच्या दिशेने बॉल चालला डीपमध्ये. अजून एक धाव नाहीये बघा. कॉन्फिडन्स लेवल हा पूर्णपणे खचलाय पालेश्वर टीमचा कारण त्यांची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली त्यांचे शोल्डर डाऊन झालेत. त्यावरून कळतं त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे कमी झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता धावा करायच्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये त्या म्हणजे 63. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आपले दमदार नेतृत्व सन्माननीय आहे अत्तर्व एंटरप्राइजेसचे ओनर नितेश पाटील साहेब यांचे पिताश्री बालकृष्ण पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. गजानन गंगाराम पाटील, धर्मा भुईर आणि कालुराम पाटील या व्यक्तिमत्वांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपलं आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा आमचे समालोचन कक्षमध्ये रोशन पाटील यांच्याकडे. येस, खऱ्या तर या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार पनवेल महानगरपालिका विभाग प्रभाग क्रमांक 1 चे युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय नितेश पाटील यांच्याकडून खास करून विनंती आहे जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत घोट नगरीचे, त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि खरं तर आमदार प्रशांतदा ठाकूर यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अथर्व एंटरप्राइजेस या च्या माध्यमातून खूप मोठं कार्य त्यांचं व्यवसाय क्षेत्रामध्ये पण पाहिलं. सामाजिक दृष्टिकोन जर पाहिला समाजसेवा हाच त्यांचा ध्यास आणि येत्या कालावधीमध्ये तुम्ही पाहता राजकारणामध्ये देखील एक मोठं पाऊल उचलतील आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने अशक्य प्राय असं आव्हान. 6 चेंडू 63 धाबा औपचारिकता सामन्यात शिल्लक राहिली. इथे फटका फसलाय. आजच्या दिवसामध्ये कदाचित ऑल आउट होण्याची संधी आली असती परंतु झेल देखील सुटला. बघा अति उत्साह अति जोश कधी कधी तुमच्या अंगलट येतो आणि तेच घडलं. सेलिब्रेशन त्याला लवकर करायचं झेल पकडण्या अगोदर आणि हा झेल सुटला. क्षेत्ररक्षक होते विकास आणि त्यांच्याकडून हा झेल सुटला गेला. जीवन मिळालं. या ठिकाणी बॅट्समन होते निखिल तांडेलला. ओव्हर द विकेट आमच्या पॅव्हलियनकडून गोलंदाज तयार. शफल झाले. खूप चांगला फटका. जरी आमचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावरती असला तरी मी माझी गुणवत्ता सिद्ध करणारा हा षटकार दाखवलाय. या ठिकाणी फलंदाज होते देवेंद्र बारशे. अफलातून फटका षटकार. नवनाथ पाटील असतोय साडा नितेश पाटीलच्या जोडीला. दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला. नवनाथ पाटील असतोय साडा नितेश
नितेश पाटीलच्या जोडीला दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगती. खरं तर नितेशजी पाटील साहेबांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी. इथे स्विचिटचा फटका आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ चाललाय गोळीच्या वेगानं, सीमा पार हा चौकार. नवनाथ पाटील असतोय साडा नितेश पाटीलच्या जोडीला दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला. पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न आता देवेंद्र बारशे हा खेळाडू करतो. बघा 10व्या क्रमांकावरती आला, चांगली बॅटिंग. इथे लोअर फुल टॉस बॉल आणि तुम्ही पाहताय ऑन साइड मध्ये हा फटका खेळून काढला ऑलॉंग द कार्पेट. या बॉल वरती आली सिंगल. अजून 2 चेंडू फेस करायचे आहेत, फक्त औपचारिक सामन्याची बाकी आहे. तर व्यासपीठावर आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय निर्दोष केनी साहेब पेठाल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. ओटू रोशन. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि इथे आक्रमण केलंय लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र बॉल चाललाय. या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की शेवटचा बॉल असेल हा आणि या इनिंगची मात्र ही औपचारिकता पूर्णपणे विजयावरती आरूढ झालाय. तो म्हणजे संघ आहे रिची प्रतिष्ठान देसाई. वेल प्लेड, हार्ड लक पालेश्वरी टीम. शेवटच्या बॉलमध्ये हा चौकाराला शेवट गोड करणारा, परंतु या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय ते म्हणजे देसाई टीमनं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते म्हणजे पालेश्वरी टीमला. नेक्स्ट मॅच मुरबी बी आणि तोंडरे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा. थँक्स रोशन पाटील, प्रवीण टेंबे. आताची जी प्रेक्षणीय लढत झाली, एका बाजूला आपण पाहतो स्वर्गीय रिची प्रतिष्ठान देसाई विपक्ष आहे. इथे पालेश्वरी पालेबुद्रुक आणि या लढतीमध्ये इथे स्वर्गीय रिची प्रतिष्ठान क्रिकेट संघाने विजय संपादित करीत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आम्ही आजचे आमचे प्रमुख पाहुणे सन्मान निर्दोष केनी साहेबांच्या वतीने आणि त्याचबरोबर तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोषदादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक त्यांचं आम्ही इथे अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक क्रिकेट संघाने सहभाग घेतला. तुमचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ घोड, ग्रामस्थ मंडळ घोड यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 10 चेंडूमध्ये 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा देसाई संघाचा मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू हितेश भोईर ठरलाय या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला हितेश, आपण यायचा. नितेश याचे आपण व्यासपीठावर आपण पाहतो रोंदन क्रिकेट संघातील एकेकाळचे एक लेजंड क्रिकेटर आमचे मित्र मिलिंद उलवेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मिलिंद, स्वागत आहे आपलं. तर हितेश या सामन्याचा हिरो, हितेश याच्या स्टेजवर आणि हितेशला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोषदादा पाटील आणि त्यांच्या समवेत निर्दोष केनी आपण समोर यावं. मिलिंद दादा आपण यावं आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेची आन बाण आणि शान सन्मान्य नितेश पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते हितेशला सामनावीराचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव इथे केला जात आहे. या आहे खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे युवा मोर्चाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितेशदादांवर असणारे प्रेम, हे प्रेमाचे प्रतीक आपण इथे पाहतो. हितेश, या पहिल्या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात तुमच्या संघाने विजय संपादित केलं. एकंदरीत आपल्या विजयाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आम्हाला एकच टार्गेट करायचं होतं की जास्तीत जास्त जण माझ्या संघासाठी मला बनवून द्यायच्या होत्या आणि चांगली बॅटिंग झाली. बरेच दिवसांनी खूप आनंद वाटतो. तर रितेश सन्माननीय आहे आमच्या राजकीय क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व नितेशदादा पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक ट्रॉफी आपण इथे पाहतो आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं काय वाटलं आपल्याला आयोजन? आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली शिवदादा गोंधली यांचे धन्यवाद, आभार मानतो मी. आणि तसेच आमचे लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे यांचा स्टँड बनवलं त्याच्याबद्दल आमच्या पूर्ण संघा और पूर्ण गावातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो आज तुमचा संघ ज्या नावाने ओळखला जातो, एक काल असा होता की रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श आणि गुणवान क्रिकेटर म्हणजे म्हणून ज्याचा आजही सातत्याने उल्लेख केला जातो तो स्वर्गीय रिची म्हात्रे. आज रिची म्हात्रे आपल्या संघात नाही आहेत, कालाने त्याच्यावर झडक बातमी, परंतु त्याची उणीव तुमच्या संघाला निश्चित स्वरूपात भासत असेल. निश्चित स्वरूपात रिची